Now student, in chapter 2nd, mathematics part 2nd, application of derivatives. In this chapter, we have studied first point, that is tangent and curve, equation of tangent and curve, and word problems in exercise 2.1. Now next point of this chapter is increasing and decreasing functions. In this point we have to study increasing function and decreasing function. Increasing means the value of the function is increased from left to right. That is, in this figure we can see that for x1, f of x1 is the value of the function. This is the curve y is equal to f of x. This is the curve of y is equal to f of x. Here the interval is a and b. In between a and b, we have chosen 2 points, values of x, x1 and x2. For x1, value of function is f of x1, and for x2, value of function is f of x2. For increasing function, from this diagram, we can say that f of x2 is greater than f of x1. This is the main concept of increasing function. Now, definition of increasing function. Here, a function y is equal to f of x is said to be a monotonically means a strictly increasing function. Monotonically increasing function on an interval a, b. म्हणजे इथे आपल्याला इंटरवल दिलेली आहे a, b. एक फंक्शन आहे y is equal to f of x. याला स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन आपण कधी म्हणू शकतो? If जर any x1, x2 belongs to a, b with x2 is greater than x1, we have f of x2 is greater than f of x1. तर पहा इंक्रीजिंग फंक्शन साठी समजा हे फंक्शन आहे y is equal to f of x आणि हे फंक्शन स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन आहे. स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन कधी म्हणू शकतो? जेव्हा इंटरवल a, b मध्ये आपण अशा दोन व्हॅल्यू घेतल्यात x1 आणि x2 ज्या बिलॉंग करतात a, b या ओपन इंटरवलला विथ सिलेक्शन पहा x1 आणि x2 चं कसं करायचं? x2 हा ग्रेटर असला पाहिजे x1 पेक्षा, तेव्हा आपल्याला f of x2 हा ग्रेटर भेटेल f of x1 पेक्षा. तर ही आहे डेफिनेशन इन्क्रीजिंग फंक्शनची. पहा ग्राफिकली जर आपण विचार केला तर जॉमेट्रिकली ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राइट, पहा हा जो कर्व आहे या कर्व वरती जर आपण लेफ्ट टू राइट, पहा ही लेफ्ट साइड आहे या कर्वची, लेफ्ट टू राइट मूव करायला. पहा लेफ्ट टू राइट जर मूव केलं along the curve y is equal to f of x, हा कर्व आहे y is equal to f of x in a, b, ही इंटरवल आहे a, b, then the curve will be rising. तर कर्व हा राइज होत चाललाय म्हणजे फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे. पहा मॅथेमॅटिकली काही कन्सिडरेशन्स आहेत. पहा consider an increasing function y is equal to f of x in a, b. समजा आपण एक h हा एक स्मॉल इन्क्रीमेंट कन्सिडर केला x मध्ये असणारा. लेट h इज ग्रेटर दॅन 0 बी अ स्मॉल इन्क्रीमेंट गिवन टू x ला एक स्मॉल इन्क्रीमेंट दिला, देन x प्लस h इज ग्रेटर दॅन x. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे h ची स्मॉल इन्क्रीमेंट. सपोज फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू आहे 2 and
h इज इक्वल टू आहे 0.1, तर x प्लस h इज इक्वल टू होईल 2 प्लस 0.1 दॅट इज 2.1. आता ही जे 2.1 आहे 2 पेक्षा ग्रेटर आहे. 2.1 हे 2 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे आपण जनरली असं म्हणू शकतो की h इज ग्रेटर दॅन 0 असेल. हा एक स्मॉल इन्क्रीमेंट जर दिला असेल आपण x ला, तर x प्लस h हे ग्रेटर येणार आहे x पेक्षा. फॉर x बिलॉंग्स टू a, b. समजा आपण x ची व्हॅल्यू a, b याच्या दरम्यान कन्सिडर केली आहे. तर पहा जसं इथे x plus h is greater than x आहे, तर f of x plus h हे पण ग्रेटर येईल f of x पेक्षा. हा फॉर एक्झाम्पल समजा इथे आपण कन्सिडर करू x is equal to 2 आहे, तर f of x y is equal to x square असं फंक्शन आहे. तर f of x is equal to होईल x square. आता इथे f of 2 जर फाइंड केलं आपण, तर हे होईल 2 स्क्वेअर दॅट इज 4. आता x मध्ये एक इन्क्रीज केला, x प्लस h इज इक्वल टू 2 प्लस 1, म्हणजे h ची व्हॅल्यू आपण 1 घेतली, तर ही होईल 3. f of x plus h is equal to 2 plus 1 whole square, तर ही 9. तर यावरून पहा असं आपल्याला लक्षात येतं की f of x plus h is greater than f of x. f of x x square आहे, f of 2 x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर 4 आलं, आणि x ची व्हॅल्यू जर 3 पुट केली आपण तर 9 भेटते. म्हणजे f of x पेक्षा f of x plus h is greater. आता इथे इनइक्वालिटीचं इक्वेशन फॉर्म झालं. जर आपण f of x ला ट्रान्सफर केलं फ्रॉम राइट साइड टू लेफ्ट साइड या ग्रेटर दॅन साइनच्या, तर f of x हे निगेटिव्ह होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लिहू शकतो therefore f of x plus h minus f of x is greater than 0. Therefore f of x plus h minus f of x divided by h is greater than 0. आता इथे डिवाइड मध्ये h कसं आलं, तर लक्षात ठेवा बोथ साइडला आपण या स्टेपच्या बोथ साइडला h ने डिवाइड केलं. 0 डिवाइडेड बाय h हे 0च असतं. आता जर लिमिट अप्लाय केलं h ची व्हॅल्यू जर व्हेरी स्मॉल असेल, म्हणजे की 0 ला अप्रोच करत असेल, तर लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x divided by h याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन येईल 0 च्या. तर ही झाली डेफिनेशन कशाची, डिफरन्शिएशनची फर्स्ट प्रिन्सिपल नुसार. तर आता इथे आपण या साइडला लिहू शकतो f dash of x is greater than or equal to 0 for all x belongs to a, b. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा जो आहे फंक्शनचा हा ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 जर असेल, ऑल व्हॅल्यूज that belongs to a, b. Therefore tan theta is equal to f dash of x. tan theta म्हणजे स्लोप, हा कर्वचा काय असतो स्लोप. tan theta म्हणजे स्लोप असतो. 10वी मध्ये पाहिलं आपण m is equal to tan theta असा फॉर्म्युला होता. tan theta is equal to f dash of x. f dash of x म्हणजे slope of the curve which is greater than or equal to 0. Therefore the slope of the tangent is positive or 0. तर increasing function असेल तर slope of the tangent त्या कर्वचा जो टँजंट आहे तर त्याचा स्लोप हा पॉझिटिव्ह किंवा 0 असेल. तर हे झालं इन्क्रीजिंग फंक्शन साठी. Now student, after increasing function we have to see decreasing function. तर पहा
a function y is equal to f of x is said to be monotonically decreasing function on an interval a comma b if for any x1 comma x2 belongs to a comma b with x2 is greater than x1 we have f of x2 is less than f of x1. तर बाय इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये फक्त इथे बदल झालेला होता. x2 is greater than x1 होतं. डिक्रीजिंग फंक्शन साठी f of x2 is less than f of x1 आहे. बाकी कंडिशन सेम आहे. आता जर कर्वचा जर विचार केला आपण जॉमेट्रिकली जर पाहिलं तर पहा हा आहे कर्व y is equal to f of x या फंक्शनचा. आता इंटरवल आहे a, b या इंटरवलच्या बिटवीन आपण असे दोन पॉइंट घेतले. एक म्हणजे x1 कन्सिडर केला x is equal to x1 आणि दुसरा x is equal to x2. तर पहा f of x1 आणि f of x2. तर x1 या पॉइंट साठी फंक्शनची व्हॅल्यू आहे f of x1 आणि x2 साठी फंक्शनची व्हॅल्यू आहे f of x2. आता इथे जर या कर्व मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर f of x1 is greater than f of x2. x2 आणि x1 यांच्यामध्ये फरक आहे. f of x1 is greater than f of x2. म्हणजेच f of x2 is less than f of x1. Geometrically as we move from left to right, left to right जर आपण या डायरेक्शनला मूव केलं तर along the curve y is equal to f of x हा कर्व आहे y is equal to f of x in a comma b then the curve will be falling. म्हणजे कर्व हा फॉल होत चाललेला आहे. तर हे आहे जॉमेट्रिकल मीनिंग डिक्रीजिंग फंक्शनचा. आता मॅथेमॅटिकली पहा consider and decreasing function y is equal to f of x in a comma b. या इंटरवल मध्ये असणारा y is equal to f of x हे आपण एक फंक्शन कन्सिडर केलं. लेट h is greater than 0 be a small increment given to x then x plus h is greater than 0. म्हणजे increasing function साठी ज्या कंडिशन आहेत त्या आज दिली आहेत. for x belongs to a comma b therefore f of x plus h. आता इथे पहा f of x plus h is less than f of x. म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन साठी f of x plus h हे लेस असतं f of x पेक्षा. इथे डायग्राम मध्ये पण तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पहा f of x plus h minus f of x is less than 0. या f of x ला ट्रान्सफर केलं तर निगेटिव्ह झालं. f of x plus h minus f of x upon h is less than 0. बोथ साइडला h ने डिवाइड केलं या स्टेप मध्ये. आता जर लिमिट अप्लाय केलं लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x divided by h is less than 0. तर लक्षात ठेवा याचा मीनिंग असा आहे की f dash of x म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह is less than or equal to 0 for all x belongs to a comma b. तर tan theta is equal to f dash of x which is less than or equal to 0. आता tan theta म्हणजे स्लोप आहे टॅन्जंटचा किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f dash of x हा पण स्लोप आहे. हा निगेटिव्ह किंवा 0 येईल. लेस दॅन ऑर इक्वल टू 0 means the slope of tangent is negative or 0. तर डिक्रीजिंग फंक्शन साठी जर टॅन्जंटचा स्लोप आपण फाइंड केला तर तो असतो निगेटिव्ह और 0. तर हा झाला थेरी पॉइंट. थेरी झाली इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शनची. आता इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनसाठी तुम्हाला पॉइंट आहे. कुलवंत शुराचा शूरवीराचा